आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन। सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। अस्वल आणि वानराच्या बरोबर आणि माझ्या कुलद्रोही विभीषणाच्या विश्वासघाताच्या सहाय्यतेच्या मदतीने आपल्या नावाचे झेंडे रोवले आहेत। त्याच्या चिंध्या करायला आला आहे रावण। रावण गाव आहे माझं। मोठे मोठे दिग्पाल, देवी देवता, नाग, गंधर्वांना सुद्धा रडायला लावणारा रावण। रावण, दुनियेत 3 प्रकारचे प्राणी असतात। एक केवळ बोलतात, दुसरे बोलतात आणि करतातही, तिसरे फक्त करतात, त्याची वाच्यता नाही करत। तू अभिमानयुक्त वर्णन तर खूप केलं आहेस, आता करून काय दाखवतो आहेस ते तर इतिहासच सांगेल। तपस्वी, ही तपोभूमी नाही, रणभूमी आहे, रणभूमी। ज्ञानाची वाच्यता नको करूस, धनुष्य बाणाने वार कर, धनुष्य बाणाने। अवश्य, तुझी कोणतीच आकांक्षा अपूर्ण नाही राहणार। डंका कोणाचा वाजेल, झेंडा कोणाचा झुकेल, आज धर्म आणि पापाची लढाई आहे। आज धर्म आणि पापाची लढाई आहे। निर्णयाची वेळ आता आली आहे। निर्णयाची वेळ आता आली आहे। आग लागली आहे प्राणात प्रतिशोधाची, आज नाही सीमा रावणाच्या क्रोधाची। मर्यादा पुरुषोत्तम श्री रघुवीर हे, हेरणातही धीर वीर गंभीर हे। रावण सांगे युद्धांत देही, राम पाहुनी हसले तेही।
एक धनुर्व्रत कामी, एक लोभी फलकामी, दोन दिशांची ऐट टक्करली आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. राम आणि रावण दोघांचे विफल झाले बाण. दोघेही रण बहादूर, दोघेही बलवान. कोण विजयी होणार, नाव कोणाचे मिटणार, सांगण्यासही मोठे कठीण आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. विभीषण, कुलदूषण, कुलनाशी, देशद्रोही, तू आपला देश, आपली जाती, आपल्या कुळाचे जे काही अनिष्ट करायचे होते ते करून टाकलंस. मी चारही बाजूला तुला शोधत होतो. याने मी त्या दिवसाच्या चुकीचे प्रायश्चित्त करू शकेन जी मी तुला जिवंत सोडून केली होती. इंद्रजित योग्य सांगत होता. तुझा परित्याग करते वेळी तुला जिवंत सोडायला नको होतं, तर लंकेचा इतिहास आज काही वेगळा झाला असता. बरं झालं तू समोर आलास. ही प्रचंड शक्ती आम्ही तुझ्यासाठी सांभाळून ठेवली होती. आणि तुला स्वतः ब्रह्माजी पण नाही वाचू शकणार. ब्रह्माजी सुद्धा. रघुकुल दलाच्या साथ रावणाने निज बंधुवर केला शक्ती आघात. केला शक्ती आघात. या कुलद्रोह्याबरोबर चांगली मित्रता निभावतो आहेस राम, परंतु तुमच्या दोघांचा अंत माझ्या हातून होणार. अरे दुर्बुद्धी, दुराचारी, तू नर, मुनी, नाग आदीवर विजय मिळवून मधांध झाला आहेस, जो तिन्ही लोकांच्या स्वामीला नाही ओळखत. आज तुझा काळ तुझ्या डोक्यावर नाचत आहे. तुझा अंतिम समय आला आहे मूर्खा.
हे आपण काय केलं करुणानिधान? माझ्यासारख्या एका राक्षस जातीच्या तुच्छ जीवासाठी आपले प्राण संकटात टाकले. मित्रता जात पात नाही पाहत महाराज विभीषण. ज्याला मित्र समजाल त्याचं संकट आपल्यावर घेणं हाच धर्म आहे. दुसरं, आपण आम्हाला शरण आला आहात. शरण आलेल्या शरणागताचं रक्षण करताना जर आवश्यकता पडली तर प्राणही दिले पाहिजेत. हाच धर्म आहे. तिसरं, आम्ही आपल्याला लंकेचा राजा बनवण्याचं वचन दिलं आहे. आमच्या रघुकुलामध्ये ही रीत सदैव चालत आली आहे की प्राण गेला तरी वचन मोडता कामा नये. आणि आम्ही तर आमचा धर्म पाळला आहे. नाही रघुवीर समा मित्र कोणी, नाही प्रभु सम प्रतिपाल. मित्रांची संकटे झेले, होऊन त्यांची ढाल. कुठे घेऊन चाललास माझ्या रथाला? महाराज, आपण बेशुद्ध झाला होता. बेशुद्ध मी नाही, तू झाला होतास मूर्खा मतिमंद. तू रणात पाठ दाखवणाऱ्यांच्यात नाव लिहिलंयस माझं. क्षमा महाबली. श्रीरामाचा दुसरा जीभ खेचू आम्ही तुझी. जर शत्रूला श्री म्हणालास तर तुला भीती वाटली की माझे प्राण संकटात आहेत. अरे मूर्खा, जर आणायचंच होतं तर माझ्या मृत शरीराला रथातून आणायचं होतंस. जीव असताना रावण रणभूमीतून पाठ टाकून पळून गेला. हा कलंक तर नसता लागला आम्हाला. मूर्ख, तू दशानन रावणाचा रथ चालवण्यास योग्य नाहीस बेकडा. आमच्या आज्ञेशिवाय आमच्या रथाला शत्रूच्या समोरून का हलवलास? तू चिरकालापासून मिळवलेलं आमचं यश, आमचं शौर्य, आमच्या तेजाला, आमच्या अटल विश्वासावर पाणी पाडलंस. तू शत्रूच्या समोर आम्हाला भेकड म्हणून सिद्ध केलंस. तू अपराधी आहेस. तू दंड देण्यास योग्य आहेस. तू शत्रुता केली आहेस. महाबली महाराज, मी भेकड नाहीये. आपल्या बळा पराक्रमाने चांगल्या प्रकारे परिचित आहे. मी आपला स्वामी भक्त सेवक, नेहमी आपल्या कल्याणाचीच कामना करतो. आपला विजय समस्त असुर जातीचा विजय आहे हे मी नाही विसरलो. महाराज, भीषण संग्रामात शत्रूपेक्षा आपली प्रबळता मला कमी दिसायला लागली. माझे अश्वही मार्गक्रमणामध्ये शिथिल व्हायला लागले होते. त्यावेळी जी लक्षणे दिसत होती त्यावरून मला काही अमंगल होण्याची शंका येऊ लागली होती. स्वामी, सारथ्याचे कर्तव्य आहे देश काल उत्साह अनुत्साह आपल्या स्वामीच्या हिता अहिताबाबतीत नेहमी सतर्क राहायला हवे. शत्रूच्या जवळ जाण्याचा, दूर होण्याच्या योग्य निर्णयाच्या बाबतीतही सावध राहावे. जर आपण माझी ही चूक दंड देण्यासारखी मानता तर जो पाहिजे तो दंड देऊ शकता. यावर आम्ही नंतर विचार करू. यावेळी तू आम्हाला लवकर रणभूमीत शत्रू समोर तीव्र गतीने घेऊन चाल. चलावे, शिबिरात चलावे. आपल्या घामावरती उपचार केले पाहिजेत. बंधू, युद्धभूमीतून तर केवळ प्राण गेल्यानेच दुसऱ्यांच्या खांद्यावरून उचलून नेलं जातं. छोट्या मोठ्या घावांनी घाबरून पळून जाणाऱ्यानं युद्धभूमीत आलंच नाही पाहिजे. आज एकही वानर सैनिक जिवंत नाही राहणार. राम आणि लक्ष्मण या दोघांना मृत्यू लोकात पाठवून आपल्या हृदयातील आग शांत करेन. दशानन, युद्धापासून पळालेल्या भेकडा, अशी बडबड करून बढाया मारायला लाज नाही वाटत? आकडा, तुझा लपून ठेवलायस आपल्या भिकारी स्वामीला.
त्याला सांग दशानन आव्हान देत आहे. आव्हानाचा प्रतिकार करायला मी आलो आहे लंकेश. तूच रणभूमीला पाठ दाखवून निघून गेला होतास. पाठ नाही, आम्ही तुला नवीन धडा शिकवण्याचं सामान आणायला गेलो होतो. हे घे माझं तामशास्त्र. तामशास्त्राची उकल तुझ्याकडे होती म्हणून तू वाचलास. परंतु हे माझं असुरास्त्र ज्याने देवताही नाही वाचू शकल्या, तुझ्या साऱ्या सेनेसहित किड्या पतंगाप्रमाणे तुलाही धुळीत मिळवून टाकेल. याचाही प्रयोग करून तू तुझी अभिलाषा पूर्ण कर लंकेश. घे. रावण, वीरांप्रमाणे युद्ध कर. कट कपटाचं युद्ध शूरवीरांना शोभा नाही देत. रावणाशी सामना करण्याची शक्ती आणि साहस तुझ्यात नाही. तू हत्यार खाली ठेव, आम्ही तुझ्या सर्व अपराधाला क्षमा करू. कारण साथ मिटावे. छल बल माया रावण जाणे, माया मतीला नाही ओळखावे. डोंगी हिम्मत न हारता पुन्हा पुन्हा आव्हाने, अभिमानी मध्ये बरीच आढी आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. शंका कोणाचा वाजेल, झेंडा कोणाचा झुकेल. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. सूर्यानं अस्त होऊन तुझी मदत केली. युद्धविराम झाल्या कारणाने तू जिवंत राहिलास. परंतु उद्या तू आपल्या पायानं चालत परत नाही जाऊ शकणार. समज आजची रात्र या पृथ्वीवरील तुझी अंतिम रात्र असेल. मला तर तुझ्या डोक्यावर आत्तापासून काळ फिरताना दिसू लागला आहे. जो काळ तुला दिसत आहे तो माझ्या बाणात बसून तुझीच प्रतीक्षा करीत आहे. तुझे आता थोडेसे श्वास बाकी राहिले आहेत. ते समाप्त झाल्यावर तो तुला आपल्या पाशात बांधून घेईल. ही वेळ बोलण्यात वाया घालवू नकोस रावण. जाऊन तुझ्या परलोकी जाण्यावर एखादा उपाय शोध. चाल. वा
अहो दादा, सर्व शरीरावर घावच घाव झालेत. किती खोल जखमा आहेत. युद्धात झालेल्या जखमा तर वीरांचे अलंकार असतात लक्ष्मण. आज सूर्यास्ताच्या वेळी युद्धविराम नसता झाला तर दोन्ही भावांची प्रेत आज रणभूमीत पडलेली असती. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन